मिरजेत जिजाऊ चॅरिटेबल संस्थेच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे जिजाऊ पुरस्कार विविध मान्यवरांना प्रदान करण्यात आले। कार्यक्रमासाठी अध्यक्ष डॉक्टर जितेश भैया कदम होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे उपस्थित होते। तसेच नगरसेविका रोहिणीताई पाटील, डॉक्टर विनोद परमशेट्टी, डॉक्टर राजेंद्र मेथे, प्राध्यापक भीमराव धुळगुळू, डॉक्टर रियाज मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांचे व्याख्यान झाले। यावेळी सर्वांचे आभार धनंजय भिसे यांनी मानले। यंदाचा जिजाऊ आदर्श मातांचा पुरस्कार मंगलामाई वसंतराव कुलकर्णी यांना देण्यात आला, तर जिजाऊ सामाजिक पुरस्कार सांगलीतील युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्था यांना देण्यात आला, तर जिजाऊ उद्योजकता पुरस्कार रोहिणी बेले यांना, तर वैद्यकीय सेवा क्षेत्रात काम केलेले डॉक्टर शशिकांत दोरकर यांना जिजाऊ विशेष वैद्यकीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्ताने व्याख्यान तसेच विविध पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले। जिवंत छायाचित्र ह्या पत्रकाराने काढलं आणि म्हणून त्याला जो पुरस्कार मिळाला याचं सगळं त्याचं कौतुक झालं, सगळीकडे सत्कार होऊ लागला। परंतु अचानक एके दिवशी वृत्तपत्रात सगळीकडे बातमी झळकली की डेव्हिड कार्टरने आत्महत्या केली। अनेक तर्क लढू लागले, का आत्महत्या केली असावी, कोणतं कारण घडलं असावं। एवढा जागतिक दर्जाचा हुशार पत्रकार आणि तो आत्महत्येच्या म्हणजे काय झालं असा। डेव्हिड कार्टरने एक नोट लिहून ठेवलेली होती। त्या नोटमध्ये त्याने लिहिलं होतं, मला पुरस्कार मिळाला त्याच्यामुळे मी खूप आनंदित झालो होतो। मला देखील वाटायला लागलं मी खूप मोठा झालेलो आहे आणि पुरस्कार मिळेपर्यंत माझ्या हातून काय चुका होता त्याचं मला कधी सोय सुचत नव्हतं। परंतु अशाच एका पुरस्कार संदर्भात ज्यावेळेला कार्यक्रम चालू होता, मी त्यांना मी हे फोटो कसा काढला, ती मुलगी मला कशी दिसली, ते गिधाड तिथं होतं, हे सगळं वर्णन करून मी सांगत होतो। तेवढ्यात माझं हे सगळं वर्णन संपल्यावर एक श्रोता उभा आहे। त्या श्रोत्याने विचारलं की कार्टर साहेब, हे आम्हाला अगोदर सांगा, त्या लहान मुलीचं काय झालं? कार्टर म्हणाला, मला माहित नाही काय झालं, मी तो पिक्चर घेतलं आणि मी तिथून निघालो। तो श्रोता म्हणाला, म्हणजे तिथे दोन गिधाडं होती, एक गिधाड जे होतं जिवंतपणे आणि दुसरं दोन पायाने चाललेलं गिधाड। त्याला ह्या वाक्यातील टीका कळली, त्या पत्रकाराने आत्महत्या केली। ही घडलेली घटना आहे। मी आपल्या सर्व विरोधकांचं भाग्य आणि मला वाटते जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्वच जी लोक यामध्ये काम करतात त्या सगळ्यांचं भाग्य आहे की आपल्याला जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत ते खासदार पद्मश्री उज्ज्वल निकम साहेब आहेत, ही मला वाटते आपल्या सगळ्यांसाठी फार मोठी गौरवाची गोष्ट आहे। तर आता उज्ज्वल निकम साहेबांच्या बाबतीमध्ये आमच्या सारख्या तरुणांनी बोलणं हे उचित फार करणार नाही। साहेबांची व्याप्ती, साहेबांची उंची ही आता म्हणजे राज्य पातळीवर नाही, देश पातळीच्या बाहेर सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेली। ज्या पद्धतीने साहेबांनी गेल्या अनेक वर्षामध्ये कायदा या विषयावर त्या ठिकाणी काम केले आणि न्याय लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारली, त्यामध्ये पार आपण गुलशन कुमारांच्या हत्याकांडापासून ते आतापर्यंतच्या प्रमोद महाजनांचा जो हत्याकांड झाला त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, मधल्या मुंबईच्या बॉम्बस्फोटाबाबतीमधला विषय आहे, पार कसाबच्या फाशीपर्यंत सगळ्यात आपल्या सगळ्यांना ज्या गोष्टीची म्हणजे अनेक वर्ष आपण जर वाट पाहत होतो ते खरं तर साहेबांनी न्याय देशाला मिळवून देण्यामध्ये फार मोठा वाटा उचलला। त्यांच्यामुळे ते भविष्यात असे उज्ज्वल निकम साहेबांचे उपस्थित राहिले, ती माझ्यासाठी सुद्धा फार भाग्याची गोष्ट आहे।